विशेषतः मोताळा तालुका आणि पूर्ण बुलढाण्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा। अशा तिन्ही प्रकारच्या जर आळ्याचं व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर सामायिक किंवा एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला सर्वेक्षण, निरीक्षण, पाहणी करणं गरजेचं आहे। आताचा पुढचा काळ आहे आपला पिकाची पाहणी करणे। पण निरीक्षण करताना आपण सर्वसाधारणतः 10 झाडं निवडायचे। त्यामध्ये जर असं वाटलं आपल्याला की 5 झाडावर 5 आळ्या जर दिसल्या आपल्याला, शेंग माशीच्या असो, पिसारी पतंगच्या असो किंवा तुमच्या हेलिकॉर्पा किंवा अमेरिकन आळी असो, याच्या जर दिसल्या तर आपण समजायचं की आर्थिक नुकसानाची पातळी आली आणि उपाययोजना घेणं गरजेचं आहे। दुसरं विशेष करून जर पाहिलं आपण, जर आपल्याला सर्वेक्षण करायचं असतं, विशेष करून अमेरिकन जी हिरवी आळी आहे आपल्या जवळपास 40 ते 50% नुकसान करते। एक जर आपली आळी झाडावर असली तर आपलं जवळपास तिचं जर जीवनक्रम पूर्ण झाला तर 7 किलो तुरीचं ती नुकसान करू शकते। आणि तिची खाण्याची पद्धत माहिती आहे तुम्हाला, अमेरिकन हिरवी आळी जी आहे, ज्या शेंगा लागलेल्या असतात झुपक्यानं, त्या वरचा एक दाना खाईल, दुसरा दाना खाईल, तिसरा खाईल आणि पूर्ण याचं नुकसान करते। पूर्ण शेंगाचं नुकसान करत नाही, पण ते पंक्चर केल्यानंतर काय होतात की ते उत्पादन पर्यायानं आपलं घटतं। तर त्या दृष्टीनं आपण जर किमान आता जेव्हा कळ्याच्या अवस्थेमध्ये आपण असे शेतामध्ये जर फेरोमोन टॅप्स लावले एकरी 2, ते सर्वेक्षणासाठी कामी पडतात। तर हा फेरोमोन टॅप सापळा जर पाहिला आपण एका एकरामध्ये जर 2 लावले आपण, त्याच्यामध्ये काय होतात की नर पतंग येऊन अटकतात। म्हणजे जे हेलिकॉर्पा किंवा अमेरिकन हिरवी आळी म्हणतो ती जास्त नुकसान करते आपली। याचं जर कामगंध ओळी याच्यामध्ये लावली तर याच्यामध्ये मादीचा गंध असतो, त्यामुळे नर आकर्षित होतात आणि याच्यात सापळ्या ट्रॅप होतात। म्हणून दिवाळीच्या पिरियड नंतर आपण जर हे लावले किंवा सध्या 15 ते 20 दिवसांनी आपल्या शेतामध्ये लावले, शक्यतोवर लावताना तुरीच्या वर आपल्याला अर्धा फूट हे लावणं गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये जर समजायला आपल्याला 8 ते 10 नर पतंग पडलेले दिसले की आपण समजायचं की फवारणीची उपाययोजना आपल्याला हाती घेणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं किडीच्या सर्वेक्षणासाठी विशेष करून अमेरिकन हिरवी आळी जी काही नुकसान जास्त करते, हिच्या सर्वेक्षणासाठी हा ट्रॅप लावणं याच्यामध्ये गरजेचं आहे। त्यानंतर या किडीचं जर सामुदायिकरित्या व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तिन्ही किडींचं, तर सर्वसाधारणतः आपल्याला जी पहिली येणारी आहे आपली ही आहे अमेरिकन हिरवी आळी, नंतर पिसारी पतंग आणि शेंग माशी। 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं आपल्या पिकावर हे तुरीच्या पिकावर येत असतात। त्याच्याच व्यवस्थापन करताना सर्वात पहिली जर फवारणी घ्यायची असेल आपल्याला तर निंबोळी अर्क 5% घरच्या घरी तयार करा आणि त्याची फवारणी करा। किंवा त्यानंतर असं वाटलं आपल्याला की प्रादुर्भाव जास्त आहे तर याच्यासाठी आपलं क्विनॉल फॉस आहे, त्यानंतर तुमचं प्रोपेनोफॉस आहे, ही औषधं आपण 30 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर त्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन होतं। असं वाटलं आपल्याला की प्रादुर्भाव जास्तच प्रमाणात आहे तर तिच्यामध्ये आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये किंवा लेबल क्लेम मध्ये शिफारस केलेली औषधे, त्यामध्ये या तिन्ही आळीच्या व्यवस्थापनासाठी ही जी कीटकनाशकं सांगत आहे त्यापैकी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात पहिलं आहे क्विनॉल फॉस 30 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा त्यामध्ये आपलं इमॅबॅक्टिन बेन्झोएट आहे, आपल्याला सर्व 5SG म्हणून आहे, जवळपास 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये याची घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये क्लोरोनिट्राइलिफोल नावाचं औषध आहे, मार्केटमध्ये कोराझन नावाने जे प्रचलित आहे, तर 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे। त्यानंतर असं वाटलं आपल्याला की जास्तच प्रादुर्भाव आपल्यामध्ये आहे किंवा याचा फवारणी करताना आपल्याला मग इथिऑन मार्केटमध्ये येतं 50% EC, जवळपास 30 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं। आणि आता बाजारामध्ये काही संयुक्त कीटकनाशक आलेले आहे, त्यामध्ये विशेष करून जर पाहिलं तुम्ही नोहरुलॉन प्लस इमॅबॅक्टिन बेन्झोएट SC फॉर्म्युलेशन मध्ये हे जवळपास 15 ते 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपला प्रादुर्भाव कसा आहे त्यानुसार घेऊन आपण जवळपास 875 मिली प्रति हेक्टर याची फवारणी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं मार्केटमध्ये औषध आहे नोहरुलॉन प्लस इंडॉक्सिकार SC फॉर्म्युलेशन मध्ये हे सुद्धा उपलब्ध आहे। याची आपण जवळपास 875 मिली प्रति हेक्टरी किंवा जवळपास 15 ते 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची जर फवारणी केली तर आपलं योग्य पद्धतीने याचं व्यवस्थापन होतं। ते शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या काळामध्ये जर आपण पक्षी तांबे एकरी 10 लावले तर सकाळच्या वेळी पक्षी येऊन बसतात, त्याच्यामध्ये आळ्या वेचून खातात। लिंबोळीचा अर्काचाही वापर करू शकतो आपण, तो एक पर्यावरणपूरक आणि चांगला आहे। आणि त्यानंतर जर आपल्याला ही जी औषधं याच्यापैकी कोणतेही एखादं कीटकनाशक घेऊन आपल्या तुरी पिकाचं संरक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे। फक्त हे सांगितलेली औषधं पहिली फवारणी जर केली आपण विद्यापीठाच्या सूचनेनुसार तर एकदा 50% आपल्या कळ्या परिपक्व असताना, त्यानंतर दुसरी फवारणी जी घ्यायची आहे आपल्याला 15 दिवसांनी तिच्यानंतर, म्हणजे आपल्या 50% फुलं असताना आणि 50% शेंगा परिपक्व असताना। कारण तुरीला कळी लागल्यापासून शेंगा परिपक्व व्हायला आपल्याला 45 ते 50 दिवस लागतात आणि या 50 दिवसामध्ये आपल्याला 3 फवारणीचं योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्या तुरीचं उत्पादन निश्चितच वाढेल
आणि पीक संरक्षण खर्चामध्ये बचत होऊन आपलं योग्य पद्धतीनं अशा पद्धतीनं सर्व शेतकरी बंधूंनी व्यवस्थापन करावं ही विनंती. धन्यवाद.